पालघर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा. लोकल आणि मेमोच्या विलंबावर विशेष आढावा घेणार रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव. पालघर जिल्ह्यातील हजारो रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून डहाणू विरार मार्गावरील लोकल आणि मेमो गाड्यांच्या सतत होणाऱ्या विलंबाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विशेष आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्याचे आश्वासन दिले आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत आग्रही पाठपुरावा करत रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. पालघर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापारी दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र लोकल गाड्यांचा उशीर, एक्सप्रेस गाड्यांना पास देण्यासाठी लोकलना सायडिंगला उभे करणे तसेच अपुऱ्या थांब्यांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर सावरा यांनी प्रवाशांच्या दैनंदिन समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. डहाणू विरार मार्गावरील लोकल आणि मेमो गाड्यांना मेल व एक्सप्रेस गाड्यांना मार्ग देण्यासाठी अनेकदा 20 ते 30 मिनिटे सायडिंगला उभे केले जाते. विशेषतः गर्दीच्या वेळेत यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. पीक अवरमध्ये लोकल गाड्यांना प्राधान्य देऊन त्यांचा वक्तशीरपणा सुधारावा अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. याशिवाय डहाणू रोडवरून सुटणाऱ्या पहिल्या लोकलच्या वेळेत बदल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सध्या पहाटे 4:40 वाजता सुटणारी ही लोकल अनेकदा क्रॉसिंगमुळे उशिरा पोहोचते. त्यामुळे चाकरमान्यांना वेळेत कामावर पोहोचणे कठीण जाते. ही लोकल सकाळी 4 वाजता सोडण्यात यावी अशी मागणी खासदारांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. पालघर स्थानकाचे वाढते महत्त्व लक्षात घेता काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यात वांद्रे सुरत इंटरसिटी, वांद्रे गाझीपूर एक्सप्रेस, वांद्रे भावनगर एक्सप्रेस तसेच मुंबई सेंट्रल अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस यांचा समावेश आहे. वाढवण बंदर आणि प्रस्तावित विमानतळामुळे या भागाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. डहाणू रोड स्थानकावरही काही सुपरफास्ट गाड्यांना दोन्ही दिशांनी थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सध्या तात्पुरत्या स्वरूपात धावणाऱ्या विशेष गाड्यांचे नियमितीकरण करून त्यांना दैनंदिन सेवा म्हणून सुरू करावे आणि सामान्य प्रवाशांना परवडणारे जनरल भाडे लागू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या सर्व मागण्यांची दखल घेत लोकल आणि मेमो गाड्यांच्या विलंबाबाबत विशेष आढावा घेण्याचे आश्वासन दिल्याने पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी विश्वास व्यक्त केला आहे की रेल्वे मंत्रालय या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरच ठोस निर्णय घेईल आणि पालघर जिल्ह्यातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.